माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा अशा अनेक मागणीसाठी अमरावती नागपूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। आज दिनांक 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा तसेच अपंग, विधवा, शेतमजूर अशा अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावती नागपूर हायवे नांदगाव टोल नाकाजवळ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला। तसेच कृषी मंत्री कोकाटे यांचा पत्ते खेळून निषेध करण्यात आला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली। यावेळी दिव्यांग, विधवा, अपंग, शेतकरी मोठ्या संख्येने तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। सातबारा कोऱ्याचं आश्वासन दिलं, समिती गठीत झाली, मुख्यमंत्री दुसऱ्या इकडे वेगळं बोलते। यावर्षी पीक पाणी चांगलं आहे, मग कर्जमाफीची गरज काय? तर पीक पाणी मागच्या वर्षी चांगलं होतं, 3400 रुपये सोयाबीन विकावं लागलं, आता 1500 रुपये ज्वारी विकावं लागतं, हमी भाव 33 रुपयाचं, अर्ध्याचं आम्हाला विकावं लागतं ज्वारी। काय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी, काय मजुरासाठी चांगलं आहे? आम्ही म्हटलं शेतमजुराला तुम्ही वित्त महामंडळ काढा, त्याचा अपघात विमा लागू केला, शेतमजुरासाठी तुम्ही तयार नाही, शेतकऱ्यासाठी तयार नाही, तुम्ही मेंढपाळासाठी तयार होत नाही, तुम्ही मच्छीमार, जो बिचारा लहान लहान मच्छीमार आहे, यवतमाळ मधले सगळे ठेके मुंबईतल्या ठेकेदारांना घेतले। जो झिंगा 1200 रुपयात खपते त्या भोई समाजातल्या मच्छीमार माणसाला फक्त 100 रुपये भेटतात। पैसा कुठे गेला? एका उद्योगपत्याकडे। रमी खेळला, पैसा कोणाकडे गेला? एका ॲपमध्ये पैसे जमा झाले, 9000 कोटी रुपये टॅक्स भेटला आम्हाला रमी खेळून। आता रमीतून 9000 कोटी भेटले म्हणजे लुटलं किती? 1 लाख कोटी। मेलं कोण? माझा शेतकरी, शेतमजुराचे पोरं, त्याला आत्महत्या करावं लागलं। म्हणजे लूट आमच्या सामान्य माणसाची करायची, त्याचे उद्योगपत्याचे भरायचे असेल आणि आम्ही कर्जमाफी मागतो तो देत नसेल, आम्हाला बनवाबनवी करत असेल, मुख्यमंत्री म्हणतं का आता जर भावचा आता पीक चांगला यावर्षी तर मग कशाला कर्जमाफी? काय बनवाबनवी करताय मुख्यमंत्री? भाव चांगले जरी असले तरी, पीक चांगलं असलं तरी भाव चांगले भेटत नाही। स्वामीनाथननं तेच सांगितलं की उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे। तुम्ही लुटलं म्हणून कर्जमाफी होते ना। तुम्ही जे वचन दिलं होतं निवडणुकीत सातबारा पुरा करणं विसरले का तुम्ही? म्हणजे काही बोलायचं हे रामराज्य आहे का? रामराज्यात रमी खेळून कोणाच्या छातीवर तलवार ठेवली? अरे छत्रपतीनं वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजाचं बलिदान झालं, स्वतःच्या सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि ते बंडखोर झाले। म्हणजे राजा गेला आमचा तरी मात्र वतनदारी चालू केली नाही आणि तुम्ही छत्रपतीचं नाव घ्यायचंय, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावण राज्य सुरू करायचं। तुमचा मंत्री आम्ही पाहतोय विधान परिषद मध्ये रमी खेळतोय, याच्यासारखी दुःखाची काय गोष्ट आहे? काय अपेक्षा काय करायच्या? आता आम्ही गांधीगिरी संपवली, आता भगतसिंगगिरी पार्ट 1 सुरू झाला, पार्ट 2 मंत्रालयात घुसू, तारीख न सांगता। तुम्ही कर्जमाफीची तारीख सांगा, आम्ही आंदोलनाची तारीख सांगा। तुम्ही कर्जमाफीची तारीख देऊ नका, आम्ही मंत्रालयात घुसू। मेंढपाळ, मच्छीमार सगळे येणार, न सांगता घुसत, पंचायतून जाईल सरकारचं। बच्चू कडूंनी आंदोलन केलं, नंतर पुन्हा पायी यात्रा केली, शेतकऱ्यांची मागणी घेऊन येते, न मागता शेतपीक, न मागता लाडकी बाई आणि मागून मरून राहिले शेतकरी, ते देत नाही। काय नाव ठेवायचं? शेतपीठामध्ये 20,000 कोटी राज्य सरकारला काय नाव ठेवायला लागतं? जिथं कमिशन भेटते ते कामं सुरू करायचे, जिथं कमिशन भेटत नाही ते कामं बंद करायचे। बजेटमधला सगळा पैसा पार्टीकडे ओळखून खिचून घ्यायचा, कारण टेंडर निघन म्हणजे मग आमदाराला भेटन, मंत्र्याला भेटून, सगळ्याला भेटन। नागपूरमध्ये तुमचे कार्यकर्ते अटक केले, नागपूरला पेशन आंदोलन सुरू आहे। तिथल्या एसपी हा बीजेपी कार्यालयातून आदेश दिले, इथला एसपी बीजेपी कार्यालयात होता आणि तिथून सांगितलं का शेतकरी असेल त्याला अटक करा। आता एवढं अधिक काय पाहिजे?